संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी मुंबईत होणार आहे, त्यामुळे चौकशी समितीचं मुख्यालय बीडऐवजी मुंबईत आणण्यात येणार आहे। चौकशी समितीच्या अध्यक्षांनी समितीचं मुख्यालय मुंबईत हलवण्याची विनंती केली। वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली। कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याच्या वकिलांनी तारीख पुढे ढकलण्याची कोर्टात विनंती केली होती। यावर शेवटची संधी म्हणून कोर्टानं त्यांना पुढची तारीख दिली आहे। राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली। 5 वर्षाकरिता त्यांची नियुक्ती असणार आहे। राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका घेण्याची जबाबदारी असणार आहे। एकनाथ शिंदेंच्या सततच्या दरेगावच्या दौऱ्यावरून संजय राऊतांनी घणाघाती टीका केली। एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा असून त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं होतं, असा खोचक टोला राऊतांनी लगावला। संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांनी जोरदार उत्तर दिले। तुम्ही शिंदेंच्या पायाच्या धुळीशीही बरोबरी करू शकत नाही, असं शिरसाटांनी म्हटलंय। तर ठाकरे गटाच्या नेत्यांना कुंभ घेऊन कुंभमेळ्यात जाण्याचा सल्लाही शिरसाटांनी दिलाय। एकनाथ शिंदे दरेगावी गेल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। यावर आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। शिंदे पौर्णिमेला गावी जातात आणि यावरून ते नाराज आहेत असं म्हणणं योग्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। नाराजीच्या चर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले। मी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता काम करतो, असं शिंदे म्हणाले। तर महाबळेश्वर प्रकल्पाच्या कामांसाठी आपण आल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात दरेगावी पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली। बैठकीत पर्यटन विकास आराखड्यातील ऍक्टिव्हिटीचा शिंदेंनी आढावा घेतला। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी बिपिन कोल्हे, विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचं स्वागत केले। दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र कोल्हे यांची भेट घेणं टाळलेलं। युवक काँग्रेसनं शिवानी वडेट्टीवारांवर केलेल्या पदमुक्त कारवाई प्रकरणी विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। याबाबत युवक काँग्रेसच्या श्रेष्ठींशी चर्चा झाली असून गैरसमजातून कारवाई झाल्याचं ते म्हणालेले आहेत, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली। जिल्ह्यातील भावी पिढी आणि प्रतिमा सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। तसंच यामध्ये येणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, मात्र त्याचा कसा कंट्रोल आणता येईल याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली। त्यामुळे पुढील काळात सिंधुदुर्गमधील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा राणेंनी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफांनी दिली। तसंच आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू किंवा मैत्रीपूर्ण लढती करू, अशी माहिती हसन मुश्रीफांनी दिली। राहता आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विखे पाटलांची शाही रथातून मिरवणूक काढण्यात आली। जलसंपदा मंत्री तसंच अहिल्यानगरचे पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानं त्यांची मिरवणूक काढली। दरम्यान ढोल ताशाच्या गजरात आदिवासी नृत्य करण्यात आलं, तर महिलांनी फेटे घालून मिरवणुकीत सहभाग घेतला। 25 जानेवारीला मुंबई जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला। सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अशीच असून मंत्रीच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संजय राऊतांनी उदय सामंतांबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। राऊतांकडे सगळी तपशीलवार माहिती असून ते जे बोलतात ते कालांतरानं खरं ठरतं, असं जयंत पाटील म्हणाले। संजय राऊत काय बोलतात त्यात तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफांनी दिली आहे। तसंच 3 पक्ष एकत्र आले त्यामुळे काही मतमतांतर असू शकतात, मात्र मुख्यमंत्री दाव सोडून आल्यानंतर सर्व प्रश्न मिटतील असा विश्वास मुश्रीफांनी बोलून दाखवला। राहुल शेवाळे यांनी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली। चोरी आणि डाका टाकण्याची त्यांची मानसिकता असल्याची टीका त्यांनी केली। तर सत्तेत डाकू बसल्याचा टोला पटोलेंनी लगावलाय। शिवसेना प्रवक्ते ज्योती वाघमारे यांनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला। आपलं नेतृत्व जर इतकं सक्षम होतं तर निवडणुकीत एवढा मोठा फटका का बसला याचं आत्मपरीक्षण करा, असा खोचक सल्ला वाघमारे यांनी वडेट्टीवारांना दिला। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रद्द केला असला तरी प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार आहेत। अदिती तटकरे रायगडमध्ये तर गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यात 26 जानेवारीला ध्वजारोहण करतील।
पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजीवर आदित्य ठाकरेंनी टीका केली। नाराज होणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली। तर जे मुख्यमंत्री कोणासमोर झुकत नाहीत ते दादागिरी कशी सहन करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केली आहे। तर सरकारमध्ये आलबेल नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी टीका केली। गडचिरोलीला 2 नाही तर 3 पालकमंत्री देण्याचा टोला त्यांनी लगावला। 3 पालकमंत्री असल्यास 3 खात्याचे लाभ जिल्ह्याला मिळतील तर एकमेकांवरही तिघांना लक्ष ठेवता येईल असा टोला त्यांनी लगावला। नाशिक जिल्ह्यात आणि शहरात शिवसेनेचं वर्चस्व वाढावं यासाठी नाशिकचा पालकमंत्री शिवसेनेचाच असावा असा आग्रह नाशिकचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्तेंनी केला। नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही आक्रमक झाले। पालकमंत्रीपदाचं वाटप झालंय आणि त्याबाबतच्या भावना आपण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली। तसंच आपला महायुतीच्या नेत्यांवर विश्वास असून ते नक्की मार्ग काढतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे।